पण एवढं मात्र आहे, ज्याच्यावर देवाचं जास्त प्रेम असतं ना, त्याचीच कठीण परीक्षा चालू होते. पण एवढं मात्र नक्कीच आहे, देव तुमचं कधीच वाईट करत नाही, तो तुमचं वाईट काढून टाकतो. त्यामुळे ज्या गोष्टी व्हायला लागल्यात, लक्षात घ्या, एक फिल्ट्रेशन आपल्याला देव लावतोय, ज्यामध्ये आपलं प्रारब्ध संपतायत, आपल्या वाईट गोष्टी हळूहळू कमी होत आहेत, आपली संकटे निघून जात आहेत, ॲज अर्ली ॲज पॉसिबल निघून जात आहेत, आणि आपलं पुढचं आयुष्य खूप सुंदर आणि चांगलं होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि समजा तुमच्या समोर तुम्ही बघता की वाईट करणाऱ्यांचं खूप चांगलं वाटतं किंवा चांगलं झालेलं बघता, पण ते जास्त काळ टिकत नाही. तुम्ही जवळ जाऊन बघितलं तर खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. त्यापेक्षा आपली लाईफ मच बेटर आहे, खूप चांगली आहे. त्यामुळे देव कधीच कोणाचं वाईट नाही करत, फक्त प्रारब्ध कमी करत असतो. म्हणून असं कधीच समजू नका की जास्त देवदेव केलं म्हणून खूप संकटे आले. ती संकटे एकदा का निघून गेली की पुढचं आयुष्य सुंदर आणि सुखकर होणार आहे, हे मात्र नक्की.